हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर हा आहे आमचा दुसरा दिवस लास वेगसमध्ये आणि हा दिवस आपण सुरू करूया वेलकम टू लास वेगस या साईननी, जी इथे खूप फेमस आहे. सो आता परत आम्ही आलो आहे द स्ट्रिपवर आणि हे तुम्ही माझ्या मागे जे बघताय ते हॉटेल लक्झॉर. तर ते पिरॅमिडसारखे आहे, ते इजिप्शियन स्टाईलने बांधलं आहे. मग जसं आता इथे वेगवेगळ्या सिटीज रेप्लिकेट केले आहे, तर इथे तुम्ही पुढे बघाल तर हा आहे न्यूयॉर्क कसिनो. हे जे पूर्ण सिटी दिसते ती न्यूयॉर्क टाईप रेप्लिकेट केली आहे. तिकडे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पण आहे तिथे आणि त्याच्यातून आत पण जाऊ. आतमध्ये कसिनो आहेत, तर पहिले आम्ही तो बाहेरून बघू आणि मग आज जाऊन तो आतून एक्सप्लोर करू. आणि इथे पण एक हॉटेल आहे, ज्याचं नाव आहे एक्सकॅलिबर. तर ते पण कुठल्या तरी सिटीचा म्हणजे सिटी टाईपच्या डिझाईन टाईपनी बनवलेलं आहे. तर अशा इथे खूप साऱ्या सिटीज रेप्लिकेट केल्या आहेत या रोडवर. सो आता आपण चाललो आहे द स्ट्रॅटला. तर हा समोर जो तुम्ही टॉवर बघताय त्याचं नाव आहे द स्ट्रॅट आणि ह्याची उंची आहे 1491 फीट. आणि वर एक ऑब्झर्वेशन डेक आहे आणि वर ॲडव्हेंचर राईड्स आहेत. तर तुम्ही वर बघत असाल तर तो एक टॉवर आहे असा वर, त्याच्या वर ते टॉपला घेऊन जातात आणि 2-3 असे ॲडव्हेंचर राईड्स आहेत. तर मला सध्या वर तर कोण दिसत नाही, तर मला आयडिया नाही की चालू आहे की नाही, पण आम्ही आता वर जातो आहे आणि त्याचं तिकीट आहे $20 टू गो जस्ट अप टू द ऑब्झर्वेशन डेक. आणि तुम्ही पूर्ण पॅकेज घेतलं विथ ऑल द राईड्स अँड एव्हरीथिंग तर ते जातं $35 पर्यंत. सो स्ट्रॅटच्या आतमध्ये येऊन आता आम्ही त्याचं तिकीट परचेस केलं आहे. तर तिकीट्स 2 टाईपचे आहेत, म्हणजे एक तर फक्त ऑब्झर्वेशन डेकसाठी आणि एक थ्रिल राईडसाठी. सो टोटल आम्हाला पडलं $45 पर पर्सन ऑब्झर्वेशन डेक आणि 2 थ्रिल राईड्सचे. तर अजून राईड सुरू व्हायला अर्धा तास आहे, तर आता आम्ही पहिले ऑब्झर्वेशन डेकला चाललो आहे. तिकडे थोडं टाईम स्पेंड करू आणि मग राईड्स एन्जॉय करू. सो आता आम्ही आलो आहे टॉपला स्ट्रॅटच्या आणि इथून तुम्ही स्काय डायव्हिंग पण करू शकता किंवा स्काय जम्पिंग. आणि हा आहे असा व्ह्यू. आज स्काय पण क्लिअर आहे, त्याच्यामुळे खूप लांबपर्यंत दिसतं आहे आणि खूप भारी व्ह्यू आहे. आणि असं 360 डेक आहे. तर आता आम्ही डेकलाच राऊंड मारतो आहे व्ह्यू बघत बघत. सो आता आम्ही परत आलो आहे खालती स्ट्रॅटच्या आणि आम्ही तर दोन्ही राईड्स केल्या. तर खूप मजा येते त्या राईड्स करायला. घाबरायला तर होतंच, बट हा एक्सपिरियन्स करायला चांगला आहे. तर आता आम्ही चाललो आहे लंच करायला थाय रेस्टॉरंटला आणि लंच करून मग फ्रेश होऊ घरी जाऊन वगैरे आणि मग पुढचा प्लॅन कंटिन्यू करू. सो आता आम्ही आलो आहे 7 मॅजिक माउंटन्सला, जे लास वेगसपासून 15 माइल्सच्या अंतरावर आहे. तर इथे दगडाचे असे 7 माउंटन्स आहेत, जे एका स्विस आर्टिस्टने बनवलेले आणि त्याचं नाव आहे युगो रॉन्डिनर. आणि प्लॅन असा होता की 2 वर्ष ठेवायचं, पण नंतर इथे टुरिस्ट खूप यायला लागले, त्याच्यामुळे ह्यांनी कंटिन्यू केलं. तर पार्किंगपासून थोडं आतमध्ये आणि ते तुम्हाला दिसत असतील इथे समोर. तर आता आम्ही जवळ जातो आहे आणि जवळून तुम्हाला दाखवतो.
to be patient, but running out of time. No way I'd let you slip by. No way I'd let you say bye. You said there ain't no meaning, I just wanna understand everything that led us here, the teardrops when I hold your hand. No way I'd let you slip by. सो 7 मॅजिक माउंटन्सवरून आता आम्ही आलो आहे फ्रीमॉन्ट स्ट्रीटला, जी एक अशी हॅपनिंग स्ट्रीट आहे लास वेगस डाऊनटाऊनमधली. आणि हे जुनं डाऊनटाऊन आहे, म्हणजे स्ट्रीटपासून थोडं लांब आहे. तर इथे शॉप्स वगैरे आहेत, नंतर तुम्ही ॲक्टिव्हिटीज वगैरे करू शकतात वेगवेगळ्या. आणि आता मोठीच्या मोठी स्ट्रीप आहे, म्हणजे पाथवे आहे. तर आता आम्ही हेच एक्सप्लोअर करतो आहे. त्याचे 2 भाग आहेत, एक म्हणजे फ्रेमॉन्ट स्ट्रीट आणि एक फ्रेमॉन्ट ईस्ट डिस्ट्रिक्ट. तर आम्ही हे दोन्ही एरिया कव्हर करू आणि मग नंतर बघू पुढे काय करायचं आहे ते. सो फ्रीमॉन्ट स्ट्रीटवरून आता आम्ही परत आलो आहे द स्ट्रिपला, कारण बेलाजियोचे फाउंटन्स, कन्झर्वेटरी आणि आयफिल टॉवर बघायला. तर आता आम्ही स्ट्रिपवरूनच वॉक करतो आहे. आम्ही काल लिंकपर्यंत एरिया कवर केले, तर त्यामुळे आम्ही इथे काही थांबलो नाही. तर आम्ही डायरेक्ट पुढे आलो आहे आणि आता जे आमचं बाकी आहे बघायचं ते आम्ही कवर करतो. You said that you've been lonely, makes you cold as ice. Hard to get to know me, but better than the lies. No way I'd let you slip by. No way I'd let you say bye. You said there ain't no reason, but I'll sit here every day, waiting for the moment I won't feel like I should stay. No way I'd let you slip by. No way I'd let you say bye.
काल रात्री बेलाची बघून आम्ही रूमवर आलो आणि आमचा दिवस म्हणजे तो लास्ट स्पॉट होता आमच्या दिवसाचा. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्टे सेफ, हॅव फन.